जवळजवळ भाषणाच्या 51 वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती आहेत. भाषण सुद्धा बनवण्याची एक प्रक्रिया आहे की तुम्हाला रिसर्च करावा लागतो. 10 मिनिटाचं भाषण चांगलं नाही ना केलं, लोक लगेच हातामध्ये मोबाईल घेतात, लोक बिझी आहेत, यांना चांगलं मटेरियल पाहिजे. अनेक ठिकाणी व्यासपीठ उपलब्ध असतं, म्हणजे स्टेज मिळतोच, नसेल तर सोशल मीडिया सारखं व्यासपीठ जगात कोणतंच नाही. तर वक्त्यामध्ये किंवा एखाद्या व्याख्यात्यामध्ये अशी कुठली क्वालिटी आहे, असा कुठला गुण आहे जो सर्वात जास्त महत्त्वाचा असायला पाहिजे? ऑडियन्सच्या मनात जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं स्टेजवरून देणारा व्यक्ती म्हणजे वक्ता असतो. तुम्ही जो चित्रपट बघता ना, चित्रपट जर त्या चित्रपटात इमोशन्स नसतील ना तर आपल्याला तो चित्रपट बघू वाटत नाही. अहो, चांगलं शिक्षक होता येईल पण बोलता नाही आलं ना तर विद्यार्थी घडणार नाहीत. सगळीकडे जर नंबर 1 मोटिवेशन देणारे जो स्पीकर असतील ना कोणते, तर ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजे. आपल्या सर्वांचे आजच्या या पॉडकास्टमध्ये सहर्ष स्वागत. असं म्हणतात 100 जणांमध्ये एक शूर असतो, हजारांमध्ये एक विद्वान असतो आणि 10,000मध्ये एक वक्ता असतो. परंतु वक्ता म्हणजे नेमकं काय? भाषण तयार करताना ते तयार कसे केले पाहिजे, त्याची सुरुवात, मध्य आणि शेवट हा कसा असला पाहिजे, आपले विचार प्रभावशालीपणे कसे मांडले पाहिजेत, आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपल्यासोबत लेखक आणि पब्लिक स्पीकिंग कोच युवराज गायकवाड सर आहेत. सरांविषयी थोडक्यात सांगायचं झालं, सर गायकवाड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर आहेत. त्यांचे शिकाल भाषण तर कराल शासल हे बेस्ट सेलिंग पुस्तक आहेत आणि या पुस्तकाची आतापर्यंत 10,000पेक्षा जास्त प्रतींची विक्री झालेली आहे. तसेच सरांनी विविध सेशन्स आणि वर्कशॉपच्या माध्यमातून आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रभर 15,000पेक्षा जास्त वक्त्यांना घडवलेलं आहे. या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण सरांकडून जाणून घेणार आहोत आणि निश्चितच या पॉडकास्टमधून नवीन काही ना काही शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर, आपलं आजच्या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू. येस, सर्वप्रथम मला तुमच्याविषयी थोडक्यात जाणून घ्यायला आवडेल. तुम्ही या क्षेत्रात कसे आलात? खूप चांगला प्रश्न विचारलात. माझं नाव युवराज गायकवाड, लेखक आणि वक्ता प्रशिक्षक. गेल्या 15 वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रभर मी काम करतोय. माझं गाव अहमदनगर जिल्ह्यामध्ये, जामखेड तालुका, जामखेडमध्ये तेलंगशिक छोटंसं गाव. मला इयत्ता 3री पासून संभाषण कौशल्याची आवड लागली, म्हणजे स्टेजवर जाण्याची इच्छा. म्हणजे की ज्यावेळेस 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल, शाळेतला कुठलाही कार्यक्रम असेल, त्यात पुढे जाण्याची फार प्रचंड इच्छा असायची. आणि मग त्याच माध्यमातून अगदी माझं शिक्षक म्हणून मी नियुक्त झालो, शिक्षक म्हणून लागलो. पण त्याच्यात कुठे मन रमत नव्हतं. मग काय करायचं म्हणून मग मी पुण्याला आलो. पुण्याला आमच्या जवळच्या नातेवाईकांच्या माध्यमातून मी पुण्यामध्ये पोहोचल्यानंतर एका वक्त्याला मी ऐकलं आणि त्यावेळेस डोक्यात ठरवलं, जर ते व्यक्तिमत्व जर करू शकतं तर मला का नाही जमणार. आणि म्हटलं मग चला आपण सुरू करूयात या प्रवासाला. बराच दिवस झालं की मला सापडत नव्हतं की नेमकं करायचं काय, म्हणजे वक्ता प्रशिक्षक व्हायचं की फक्त वक्ता व्हायचं काही कळत नव्हतं. मग या माध्यमातून हळूहळू म्हणतो ना आपण आपला निश शोधला पाहिजे. बरोबर. त्याच्यावरती ज्यावेळेस मी रिसर्च केला की मी कशात बेस्ट आहे, मी नेमकं चांगलं काय करू शकतो, तर मी अनेक लोकांना ज्यावेळेस शिकवायचो. म्हणजे संभाषण कलेसोबत लिडरशिप डेव्हलपमेंट कोच असेल, विद्यार्थी असतील, स्टडी टेक्निक असेल किंवा माइंड पॉवर, मेमरी पॉवर, असे वेगवेगळे स्किल्स त्यांना शिकवायचो. तर त्यात सगळ्यात बेस्ट म्हणजे की लोकांना बोलायला फार आवडतं स्टेजवर. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की मी स्टेजवर कधीतरी गेलो पाहिजे, मी कधीतरी बोललो पाहिजे. आणि तसं माझ्या लक्षात आलं की लोकांना वक्ता बनवलं तर काय होऊ शकतं. आणि तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असा, तुम्हाला प्रत्येक ठिकाणी बोलावंच लागतं. बरोबर. कारण तुम्ही व्यावसायिक असा, तुम्ही विद्यार्थी असा किंवा तुम्ही प्रोफेशनल एखाद्या नोकरीमध्ये असा किंवा गृहिणी असा, तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असा, तुम्हाला बोलावं लागतं. आणि प्रत्येकाला स्टेजवरून बोलायचं आहे. याच्याबद्दल मी थोडासा रिसर्च पण केला. आपला जवळचा मित्र कोण असतो, तर तोच मित्र असतो जो आपलं सगळ्यात जास्त ऐकून घेतो. म्हणजे जर तुमचं जर कुणीतरी ऐकणारा जर असेल ना तर तो तुमचा मित्र बनतो. आणि जर तुमचा ऐकणारा नसेल तर तो मित्र नाही म्हणत. त्याचं आपलं जमतच नाही. त्याचं कारण आहे की ज्यावेळेस एखादा माणूस आपल्याला वेळ देतो आणि आपला ऐकून घेतो, त्यावेळेस त्याच्याशी आपण जबरदस्त पद्धतीने कनेक्ट होतो आणि तो आपला मित्र बनतो. आणि आज अनेक लोकांना स्टेजवर जाऊन बोलण्याची इच्छा आहे, पण कसं बोलावं, काय बोलावं हे समजत नाही. आणि मग याच माध्यमातून रिसर्च केला. अनेक वक्त्यांकडून मी प्रशिक्षण घेतलं. अगदी भारतातले असतील, बाहेरचे असतील, अशा लोकांकडे जाऊन मी प्रशिक्षण घेतलं. आणि मग त्यानंतर मी डिसाईड केलं की चला ॲज अ पब्लिक स्पीकिंग कोच म्हणून आपण काम करूयात. आणि मग तेव्हापासून आत्तापर्यंत म्हणजे हजारो लोकांना मी वक्ता बनवलं असं म्हणायला हरकत नाही. क्या बात आहे. तुम्ही आत्ता बोलताना उल्लेख केला एका शब्दाचा, म्हणजे वक्ता. तर वक्ता म्हणजे नेमकं काय? क्या बात आहे.
आता ह्या वक्त्यामध्ये म्हणजे पब्लिक स्पीकर म्हणतो आपण त्याला, हो. आणि आपल्या मराठीत म्हणायचं झालं तर वक्ता म्हटलं जातं. आता वक्ता काय असतो, तर वक्ता जर समजून घ्यायचं असेल तर अगोदर आपल्याला भाषण म्हणजे काय हे अगोदर समजून घ्यावं लागेल. म्हणजे भाषण, संभाषण आणि संवाद या 3 गोष्टी झाल्या. आता आपण दोघं जे बोलत आहोत म्हणजे तुमचा आणि माझा जो चाललेला आहे तो संवाद आहे. म्हणजे 2 व्यक्ती, 3 व्यक्ती, 4 व्यक्ती एकत्रित येतात आणि ज्यावेळेस त्या बोलतात त्यावेळेस संवाद होतो. पण ज्यावेळेस एक 50-100च्या आसपास लोक असतात आणि त्यांच्यामध्ये तुम्ही जाऊन त्यांच्याशी प्रश्न विचारून घेता, त्यांच्याशी बोलता, त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देता, तुम्ही काही तुमचं नॉलेज सांगता, त्यावेळेस ते झालं संभाषण. म्हणजे 2 किंवा अधिक व्यक्ती नाही तर इथं 50, 100, 200 अशा व्यक्ती असतात, त्यांच्याशी जे होतं ते झालं संभाषण. आणि भाषण म्हणजे काय की तुम्ही हजारो लोकांच्या समोर बोलत आहात आणि तुम्ही वन वे बोलताय. म्हणजे त्यांच्याकडून जसा रिस्पॉन्स येईल तसा जे प्रेझेंट केलं जातंय ते प्रेझेंट तुम्हाला एकट्याला करायचं आहे, ते पोहोचवायचं म्हणजे पोहोचवायचं आहे. आणि मग तो तिथे ज्यावेळेस तो प्रेझेंट करत असतो त्यावेळेस श्रोते त्याला ऐकत असतात आणि ऐकून ते करणं मधुरता म्हणतात ना, म्हणजे की ऐकल्यानंतर भारी वाटतं श्रोत्यांना, किंवा स्पीकर बोलला तर श्रोत्यांना भारी वाटतं. पण ही जी तलवार आहे म्हणजे की पब्लिक स्पीकिंग, ही जी तलवार आहे ही दुधारी तलवार आहे. दुधारी तलवार म्हणजे ती ऐकणाऱ्यालाही आनंद देते आणि बोलणाऱ्याला पण आनंद देते. म्हणजे एक व्यक्ती नाही, दोन्ही व्यक्ती या माध्यमातून खुश होतात. आणि वक्ता म्हणजे काय, आता याच्याकडे येऊयात आपण. वक्ता म्हणजे काय? वक्ता म्हणजे आता आपण जे जनरल डिस्कशन करतो हे जनरल डिस्कशन झालं समजा, पण वक्ता म्हणजे अभ्यास करून एखाद्या विषयाचा त्याने अभ्यास केलेला आहे, त्यावरती त्यांनी पारायण केलेली, रिसर्च केलेला आहे, नॉलेज मिळवलेलं आहे. बरं, जे बोलायचे त्याची प्रॅक्टिस पण त्यांनी चांगल्या पद्धतीने केलेली आहे आणि ऑडियन्सच्या मनात जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं स्टेजवरून देणारा व्यक्ती म्हणजे वक्ता असतो. म्हणजे तो स्टेजवर येतो आणि श्रोत्यांच्या मनात काय आहे याची त्याला अगोदरच चाहूल लागते, आणि चाहूल लागते म्हणण्यापेक्षा त्यांनी रिसर्च केलेला असतो. म्हणजे ऑडियन्स कोणता आहे, अभ्यास केलेला आहे त्याचा. आणि मग ज्यावेळेस तो अभ्यास करून बोलतो ना त्यावेळेस तो श्रोत्यांना आवडतो. म्हणजे उगाच जाऊन बोलायचं म्हणजे नाही, उगाच काहीतरी बोलायचं म्हणजे नाही. त्याने अभ्यास करून, रिसर्च करून श्रोत्यांना जे हवं ते वक्त्याला देता आलं आणि श्रोत्यांना जे हवं ते वक्त्याकडून मिळालं, ते झालं भाषण. ओके. आणि भाषण कला म्हणजे नेमकं काय? यस, भाषण कला. आता एक कला आणि कौशल्य 2 गोष्टी आहेत. कला म्हणजे उपजत जे असते ना ती कला असते. म्हणजे काही लोक असतात बघा की त्यांना कुठलाही क्लास करण्याची गरज नसते, काय बोलण्याची गरज नसते. कलात्मक म्हणजे कला त्याच्याकडे येते. काही जणांना नाही का आपण चित्रकला म्हणतो, म्हणजे चित्रकला अवगतच असते. आता पिकासो कधी कुठल्या युनिव्हर्सिटीत, कुठल्या विद्यापीठात गेले होते का? नाही ना. पण त्यांनी जे चित्र काढली आज एवढे करोडो रुपयांमध्ये विकली जातात. ती कला जे आहे, पण ती कला एका दिवसात अवगत होत नाही. त्याला हळूहळू पैलू पाडावे लागतात, सराव करावा लागतो. आणि जर तुम्ही एखादं कौशल्य जर हस्तगत करत असाल, अवगत करत असाल तर तुम्हाला कालावधी लागतो. जसं की स्विमिंग हे कौशल्य आहे, सायकलिंग हे कौशल्य आहे, ड्रायव्हिंग हे कौशल्य आहे, तसंच पब्लिक स्पीकिंग हे सुद्धा एक कौशल्य आहे. जर एखाद्या ड्रायव्हरला प्रशिक्षित केलं जाऊ शकतं, एखाद्या स्विमरला पण प्रशिक्षित करू शकतो, तसंच वक्त्याला सुद्धा प्रशिक्षित केलं जाऊ शकतं. जशा 64 कला आहेत त्यामधील एक कला म्हणजे भाषण कला आहे. आणि ही कला काही जणांकडे अवगत आपोआपच असते, म्हणजे जेणेकरून त्यांनी बघितलेलं असतं, रिसर्च केलेला असतो, किंवा त्याचे शब्द चांगले होतात, शब्द चांगले असतात, शब्द साठा त्यांच्याकडे चांगला असतो, नॉलेज चांगलं असतं आणि तो प्रेझेंट करतो. ती म्हणजेच भाषण कला. ओके. भाषण कलेचा सर आपण आता उल्लेख केला आणि भाषण कलेविषयी आपण बोलतोय, तर भाषण तयार करताना कुठली कुठली काळजी घेतली पाहिजे, किंवा एक आयडियल भाषण ज्याला आपण म्हणू शकतो हे कसं असलं पाहिजे? क्या बात आहे, बहुत बढिया, खूप चांगला प्रश्न विचारला. आता ज्यावेळेस तुम्ही एखादं भाषण करता किंवा तयार करायचं तुम्हाला भाषण तयार करणं म्हणजे काय की एखाद्या गोष्टीचा रिसर्च करणं, रिसर्च करून जे तयार केलं जातं ते प्रेझेंटेशन चांगलं. मग आता हे कसं करायला पाहिजे? तुम्ही जर एखादा विषय निवडला की तुम्हाला एखाद्या विषयावरती बोलायचं, उदाहरणार्थ आपण काय घेऊयात, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट घेऊयात, किंवा विद्यार्थ्यांसाठीचा एखादा स्टडी टेक्निक वगैरे घेऊयात. कुठलाही एखादा विषय घ्या, त्याचा तुम्हाला अभ्यास करावा लागतो. आता उदाहरणार्थ मी अनेक शाळा कॉलेजेसमध्ये माझे विद्यार्थ्यांसाठी प्रोग्राम्स होतात, काही वक्त्यांसाठी माझे प्रोग्राम्स होतात. तर मग माझ्या भाषणाची सुरुवात कशी असली पाहिजे, मध्य कसा असला पाहिजे आणि शेवट कसा असला पाहिजे. जवळजवळ भाषणाच्या 51 वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती आहेत. त्याचबरोबर मध्यामध्ये काय काय टाकलं पाहिजे, शेवटात काय काय टाकलं पाहिजे. मग आता पहिल्यांदा आपण आहे ना, हे जे आहे ना,
अभ्यास करून कागदावरती उतरवलं पाहिजे की नेमकं मला काय घ्यायचंय. सुरुवातीला मला बोलायचं तर काय बोलायचंय, मध्यामध्ये मला काय बोलायचंय आणि मला शेवटी काय बोलायचंय. या 3 गोष्टी, सुरुवात, मध्य आणि शेवट. कोणतंही भाषण असेल, सुरुवात, मध्य आणि शेवट. आणि ह्याला जर जोर द्यायची असेल तर सुरुवात कशी झाली पाहिजे. तर सुरुवात T20 आपण बघतो. T20 मध्ये कसं होतं की पहिल्या 4 ते 5 षटकांमध्ये, 5-6 षटकांमध्ये चांगले रन निघतात कारण पॉवर प्ले असतो. आणि मध्याच्या दरम्यान आहे ना सिंगल डबल काढून किंवा चान्स मिळेल तिथे एखादा चौका मारायचा. आणि शेवटच्या 5 ते 6 ओव्हरमध्ये जवळजवळ 70, 80, 90 रन किंवा 100 रन तेही क्रॉस केले जातात शेवटच्या ह्याच्यात. संभाषण कौशल्यामध्येही ज्यावेळेस तुम्ही स्टेजवर असताना तर पहिल्यांदा तुम्हाला जबरदस्त ऑडियन्सचं लक्ष आपल्याकडे ग्रॅब करायचं असेल तर सुरुवात पॉवरफुल झाली पाहिजे. आणि मग मध्यामध्ये तुम्हाला गोष्टी असल्या पाहिजेत, कथा असल्या पाहिजेत, चारोळ्या असल्या पाहिजेत, कविता असल्या पाहिजेत, काही प्रसंग असले पाहिजेत, काही मुद्दे असले पाहिजेत जेणेकरून की ते एक्सप्लेन केले पाहिजेत. आणि शेवटामध्ये श्रोत्यांना काहीतरी करण्यासाठी कृती दिली पाहिजे. ओके. म्हणजे आपण नुसतं थँक्यू म्हणून बाजूला होऊन उपयोग होत नाही. तर तिथे काहीतरी तुम्ही लोकांना अभ्यास द्या. ज्यावेळेस तुम्ही लोकांना अभ्यास देता ना ते जे प्रेझेंटेशन होतं ना ते पॉवरफुल होतं. मग आता ह्याची जी सुरुवात आहे, मध्य आहे आणि शेवट आहे, मग हे कुठून काढायचं. सगळ्यात महत्वाचं ना की बाबा मी भाषण तयार कसं करायचं. बरोबर. आता जर आपल्याला एखादी, मी माझ्या कार्यशाळेमध्ये ना हे उदाहरण नक्की देतो की जर आपल्याला एखादी भाजी बनवायची असेल, म्हणजे तुम्हाला स्वयंपाक बनवायचा, समजा पनीरची भाजी बनवायची आहे, तर पनीरची भाजी डायरेक्ट आपल्याला तर रेडीमेड मिळत नाही. मग पनीर आणावं लागतं आपल्याला मार्केटमध्ये जाऊन, त्याचा मसाला आणावा लागतो, त्यासाठी काही मीठ लागेल, काही चटणी लागेल किंवा काही बाकीच्या ज्या बारीक सारीक गोष्टी त्या लागतात, गॅस लागतो, कुठे लायटर लागेल, बऱ्याचशा गोष्टी लागून मग नंतर कुठेतरी त्याला सुरुवातीला काही टाकलं जातं, नंतर त्याच्यावर पनीर टाकलं जातं, ते काही फोडणी दिली जाते, मग शेवटी जाऊन काहीतरी पनीर तयार होतं. म्हणजे पनीरची भाजी बनवण्यासाठी आपल्याला जसा वेळ लागतो ना तसंच भाषण सुद्धा बनवण्याची एक प्रक्रिया आहे की तुम्हाला रिसर्च करावा लागतो. जर समजा तुम्ही पब्लिक स्पीकिंग हा टॉपिक घेतलात किंवा तुम्ही कॉन्फिडन्स टॉपिक घेतलात किंवा तुम्ही, आता मी माझ्या लेक्चरमध्ये यशाची पंचसूत्री घेत राहतो, म्हणजे मोटिवेशनल प्रोग्राम राहतो माझा. यशाची पंचसूत्री, त्यामध्ये मी काय करतो, मला भाषणाची सुरुवात करायची आहे समजा, तर मी भाषणाची सुरुवात कशी करायची, की आदरणीय व्यासपीठाने करायची की डायरेक्ट नमस्कार बोलून करायची, ते अगोदर मी प्री प्लॅन करतो. त्यात सुरुवातीला एखादी चारोळी, एखादा डायलॉग वगैरे टाकतो. आणि मग मुद्दे, लोकांना भाषणामध्ये मुद्दे फार आवडतात. नुसतंच भाषण म्हणजे जायचं, बोलायचं, फडफड बोलायचं आणि मग एकदम बडबड करून थांबायचं असं नाही, मुद्दे लागतात. मग मी माझ्या भाषणामध्ये काय करतो, यशाची पंचसूत्री देतो, यशाची अष्टसूत्री असेल किंवा 3 महत्वाचे मुद्द्यांवरती आज मी बोलणार आहे. आणि लोकांना मुद्दे फार आवडतात. मग जे मुद्दे मी निवडलेले आहेत त्या मुद्द्याला अनुसरून मी अभ्यास करतो. मग अभ्यास कुठून करायचा, तर आज पुस्तकं वाचली जात नाहीत, पण जर तुम्हाला चांगला वक्ता व्हायचा असेल तर पुस्तकं वाचली गेली पाहिजेत. मग पुस्तकं आपल्याकडे आहेत, माझ्याकडे जवळजवळ 5000 पुस्तकांची लायब्ररी आहे. आणि माझा एक स्वभाव आहे की मी पुस्तक वाचल्याशिवाय माझ्या सेल्फला लावत नाही. माझे पुस्तक वाचण्याचं स्पीड जबरदस्त आहे आणि पुस्तक कसं वाचायचं हे मला चांगलं जमतं. आणि मग त्या पुस्तकांमध्ये ज्या विषयाशी आपल्याला भाषण करायचंय त्या विषयाशी काही मटेरियल निघतं का ते बघायचं. अनुक्रमणिका चाळायच्यात, आपली पुस्तकं असतात त्याच्यात अनुक्रमणिका असते, त्या टॉपिकशी रिलेटेड कुठं काय मिळतं का ते बघायचं. आजकाल सहजासहजी लोक पुस्तकं वाचन करत नाहीत, त्याच्यामुळे पुस्तकातून जेवढं जास्तीत जास्त नॉलेज मिळवता येईल तेवढं आपण घेतलं पाहिजे. आजकाल लोक शॉर्टकटचा अवलंब करतात, जसं की युट्यूबचं असेल किंवा कुठलं तरी गुगलला सर्च वगैरे करायची माहिती, तर ती माहिती ऑलरेडी कुणीतरी सर्च केलेली असते. आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम काय होतो की कदाचित एकाच व्यासपीठावरती कोणाचं तरी भाषण, आता जसं की माझ्या युट्यूबला भरपूर व्हिडिओज आहेत ज्याच्यावरती म्हणजे की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल किंवा महिला दिनानिमित्तचं जे भाषण आहे, मी जसं दिलं तसंच भाषण 2 व्यक्ती एका स्टेजवरती आहेत आणि त्यांनी त्याचीच तयारी करून गेला आणि दुसरा व्यक्ती तेच बोलणार, तर मग गोंधळ उडणार, दुसरा ब्लँकच होणार, दुसरा बोलणारच नाही. कारण आता मला जे बोलायचंय तो हा माणूस बोलून गेला, आता बोलायचं काय. म्हणजे अशी फसगत जर होऊ नये असं वाटत असेल तर आपण स्वतः अभ्यासू बनलं पाहिजे. मग जसं की एक मुद्दा काढला त्याची तयारी, दुसरा मुद्दा, तिसरा मुद्दा, चौथा मुद्दा. आणि जर समजा तुमच्याकडे वाचनासाठी वेळच नसेल तर सिंपल मी सांगेल, आज टेक्नॉलॉजी एआयचा जमाना आहे, ChatGPT जा, तुम्हाला ज्या विषयावरती बोलायचे तिथे मुद्दे टाका आणि ते मुद्दे जे आहेत ना तर पहिल्या दुसऱ्या ह्याच्यात नाही 2-3 वेळा ते रिफ्रेश करा. म्हणजे पहिला जे एक्सप्लेनेशन आलं त्याच्यापेक्षा दुसरं तिसरं एक्सप्लेनेशन येईल आणि मग त्यातलाही अभ्यास करून तुम्ही बोला. आणि मग भाषण चालू असताना जर तुम्हाला जास्त वेळ करायचा असेल तर त्याच्यामध्ये गोष्टी टाका, कारण लहान थोरांना गोष्टी ऐकायला फार आवडतात. जर तुम्ही पॉवरफुल पद्धतीने भाषणाची सुरुवात केलीत आणि मध्यामध्ये जर गोष्टी सांगितल्या ना तर लोकांना आवडतं. नाहीतर कितीही चांगला वक्ता असू द्या सर, तुम्हाला सांगतो
की जर तुम्ही पहिल्या 5 ते 10 मिनिटाचं भाषण चांगलं नाही ना केलं, लोक लगेच हातामध्ये मोबाईल घेतात आणि त्याच्यात फेसबुकला जा, इन्स्टाला जा. तर तुमच्यात बांधून ठेवण्याची ताकद नाही. आणि काही काही असे वक्ते आहेत की लोकांना 4-4, 5-5 नाही अख्खा दिवसभर बसून ठेवण्याची त्यांच्यामध्ये क्षमता असते. तो वक्ता जो आहे तो खरोखरच ऐकण्यासारखा वक्ता आहे असं समजायला हरकत नाही. आणि मग ही जी तयारी केली, मग शेवट आहे ना, लोकांना अभ्यास द्या, काहीतरी करायला, काहीतरी कृती द्या, काहीतरी घेऊन जायला सांगा. नाही तर काय होतं, भाषण ऐकतात, हा होतं, चांगलं होतं, बस. पण लोकांना काही जर करायला जर दिलं ना तुम्ही, म्हणजे घरी जाऊन तुम्ही असं करा तसं करा, समजा आरोग्यावरती तुम्ही बोलत असाल तर घरात जाऊन, म्हणजे घरी गेल्यानंतर बाबा तुम्ही आरोग्य चांगलं होण्यासाठी तुम्ही हे घ्या, म्हणजे तुम्हाला याचा चांगला फायदा होईल. जर तुम्ही भाषणावरती बोलत असाल तर घरी जाऊन तुम्ही या विषयावरती सराव करा, प्रॅक्टिस करा, म्हणजे तुमचं भाषण अतिशय चांगलं होऊ शकेल. असं ज्यावेळेस तुम्ही सांगाल ना त्यावेळेस ते अधिकाधिक प्रभावशाली ठरतं. आणि मग एकदा का कागदावरती मग सुरुवातीला हे बोलायचंय, मग स्क्रिप्टला क्रम द्या. जी स्क्रिप्ट आहे, म्हणजे तुम्ही जो कच्चा रॉ मटेरियल तयार केलेला आहे, त्याला जसं पनीरची भाजी बनवताना क्रमानुसार सगळ्या गोष्टी टाकाव्या लागतात, तसं भाषणाच्या सुरुवातीत काही मुद्दे घ्या, मध्यामध्ये काही मुद्दे घ्या आणि शेवटामध्ये काही मुद्दे घ्या. इफेक्टिव्ह प्रेझेंटेशन झाल्याशिवाय राहणार नाही, मी गॅरंटी देतो. जर या पद्धतीने जर तुम्ही गेलात ना तर तुम्ही 1 नंबरचं प्रेझेंटेशन कराल, याची माझी गॅरंटी. येस, फार सुंदर तुम्ही माहिती दिली की भाषण कसं असलं पाहिजे, अगदी फार सुरुवात, मध्य आणि शेवट. आपण भाषणाची स्क्रिप्ट तयार केली सर, आणि आपल्याला स्टेजवर जाऊन भाषण करायचं, परंतु त्याआधी त्या भाषणाचा सराव कसा केला पाहिजे? येस, सराव अतिशय, म्हणजे की सराव लोक करतच नाहीत. माझ्याकडे अनेक लोक येतात. गंमत सांगायची म्हणजे काय माहिती आहे का, की त्यांचं असं म्हणणं असतं की सर मी कधी भाषणाचा सराव केला नाही, काहीच केला नाही, मी डायरेक्ट स्टेजवर आलो, बोललो आणि माझं भाषण नंबर 1 झालं. आता ज्यावेळेस असं लोक बोलतात ना त्यावेळेस मला हसायला येतं. त्याचं कारण असं आहे की माणूस आहे ना सराव केल्याशिवाय बोलू शकत नाही. आणि जो माणूस, ज्या माणसाने त्या विषयावरती बोललेला आहे, त्याचा बऱ्याच वेळा मनात त्याने अगोदर विचार केलेला असतो. संभाषण कलेमध्ये जर तुम्हाला चांगला वक्ता व्हायचा असेल ना सर, तर सगळ्यात महत्वाचं आहे सराव. प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट असं उगाच म्हटलं नाही. मग ती परफेक्ट प्रॅक्टिस व्हायला पण पाहिजे. म्हणजे परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. म्हणजे जर तुम्ही जर चांगली प्रॅक्टिस केली बरोबर तर तुम्ही चांगल्या पद्धतीने बोलू शकता. प्रॅक्टिस पण चांगली झाली, चांगली म्हणजे एकदम अप्रतिम अशी प्रॅक्टिस झाली पाहिजे. मग प्रॅक्टिस कशी करायची? प्रॅक्टिस करण्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे? ज्यावेळेस तुम्ही स्क्रिप्ट बनवता तर स्क्रिप्ट बनवण्याच्या पूर्वी अगोदर तुम्ही आरशासमोर उभं राहा आणि जे भाषण अक्कचाक्क तयार केलेलं आहे ते बोला तुम्ही. आणि ते बोलल्यानंतर आहे ना तुम्ही ते भाषण कसं होतंय ते बघा तुम्ही. आणि मग त्याच्यातल्या म्हणजे भाषण तुम्ही आता बोलणं आरशात बघताना तुम्हाला बघता येणार नाही, पण त्याच्यासोबत दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की जे मी माझ्या जीवनात माझ्या विद्यार्थ्यांनाही फॉलो करायला सांगतो. माझ्याकडे जे म्हणजे अभ्यासाला म्हणजे प्रशिक्षणाला येतात, जे माझ्याकडे संभाषण कौशल्य शिकायला येतात समजा, त्यांनाही मी ही गोष्ट सांगतो की तुम्हाला प्रॅक्टिस केल्याशिवाय तुम्हाला चांगल्या पद्धतीने बोलता येणार नाही. मग प्रॅक्टिस करायची तर पहिली गोष्ट आरशात बघून केली पाहिजे. दुसरी प्रॅक्टिस म्हणजे तुम्ही मोबाईल समोर ठेवा, त्यामध्ये आपला व्हिडिओ बनवा. फार तो नंतर डिलीट करून टाका. ज्यावेळेस तुम्ही मोबाईलचा व्हिडिओ बनवता त्यावेळेस तुम्हाला तुमचे हातवारे कसे आहेत, बरोबर, तुमचा आवाज कसा आहे, तुमच्या आवाजात व्हेरिएशन आहे की नाही, तुमचे शब्द चांगले आहेत की नाही, या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजायला लागतात. आणि ज्यावेळेस तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजायला लागतात त्यावेळेस आपल्या त्रुटी काय काय होतात या आपल्यालाच कळतात. आणि मग जर हळूहळू त्यातली एक एक त्रुटी आपण दूर करत जायला पाहिजे. म्हणजेच जर तुम्ही अशा पद्धतीने जर सराव केलात आणि किमान एका भाषणाचा सराव, म्हणजे तुम्हाला कुठलाही विषय मिळाला आणि जर त्या भाषणाची जर तुम्ही स्क्रिप्ट बनवली, जर तुम्ही जर सराव करायचं ठरवलं तर एका भाषणाचा सराव किमान कमीत कमी 21 वेळा तरी केला पाहिजे. 21 वेळा म्हणजे सुरुवात, मध्य आणि शेवट 21 वेळा. एखादी गोष्ट सांगताय तुम्ही, त्या गोष्टीचा सराव तुम्ही 21 वेळा करा. भाषणाची सुरुवात करताय तुम्ही, त्याचा सराव 21 वेळा करा. एखादी चारोळी सांगायची आहे, डायलॉग सांगायचा आहे, तो पाठ करा. कारण पाठ केल्यानंतर जी डायलॉगची जी क्षमता आहे ती अतिशय पॉवरफुल पद्धतीने येते. म्हणजे उदाहरणार्थ एखादा मुद्दा जर तुम्हाला मांडायचा असेल तर जर तयारी करून जर तुम्ही बोललात, आता उदाहरणार्थ एक डायलॉग आहे समजा, जानता हूं मंजिल कहा है अभी तो सफर का इरादा किया है, ना हारूंगा जिंदगी में कभी ये मैंने औरों से नहीं अपने आप से वादा किया है. म्हणजे आता हे पाठ केल्यामुळे काय झालं, मला पटकन जमलं. म्हणजे कविता असतील, चारोळे असतील, डायलॉग असतील, हे तुम्हाला पाठच करावे लागणार आहेत. पण बाकीचं जे मटेरियल आहे ते पाठ करून नाही चालत, ते तुम्हाला तयारी करून प्रेझेंट करावं लागेल आणि 21 वेळा सराव करावा लागेल. आणि सरावाला पर्याय नाही. मग आता हे दोन तुम्ही झालं आरशासमोर केलात, मोबाईल मध्ये बघून केलात. मग घरचे जे लोक असतात ना
म्हणजे तुमच्या घरात लहान मुलं असतील, जेवण वगैरे झालं समजा, सगळ्यांना सांगायचं बसा आज हा कार्यक्रम बघू नका, आज माझाच कार्यक्रम बघा. आमच्याकडे एक स्टुडंट होते, एक नगरसेवक आहेत आपल्या PCMC मध्ये, तर ते तसं करायचे, म्हणजे की आपल्या बायकोला आणि आपल्या मुलांना रात्रीच्याला जेवण वगैरे झालं की बसायला सांगायचे आणि म्हणायचे आता मी भाषण करतो, तुम्ही सगळ्यांनी ऐका. त्याच्यातून झालं काय की समोरचे जे बघतात ना, आपल्या जवळचे जे आहेत ना, सगळ्यात मोठे हितचिंतक म्हणण्यापेक्षा चुका काढणारे आपल्या जवळची माणसं असतात. आणि ज्यावेळेस घरातल्या माणसाने जर चुका काढल्या ना, तर त्या चुकांवरती आपल्याला ओव्हरकम करून आपण स्टेजवर चांगलं परफॉर्म करू शकतो. बरोबर. म्हणजे प्रॅक्टिस ही अतिशय महत्वाची. प्रत्येक वक्त्याने प्रॅक्टिस शिवाय बोलूच नाही. प्रॅक्टिस नसेल तर काहीच होणार नाही, प्रॅक्टिस करावीच लागते. छत्रपती शिवाजी महाराज त्या काळात असतील किंवा शंभूराजे असतील, हे प्रॅक्टिस तर करायचे. दररोज तलवारबाजीची प्रॅक्टिस, कुस्तीची प्रॅक्टिस, व्यायाम, 2,000 जोर बैठका काढणारे छत्रपती संभाजीराजे होते. बरोबर. जबरदस्त. आणि आपल्या योद्ध्यांमध्ये म्हणजे जेवढे पण मराठी योद्धे आहेत आपले, हे सगळे प्रथमतः सगळ्याच्या पुढे असायचे लढण्यासाठी. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे हे पुढे असायचे की चला मी नेता आहे तर मी पहिल्यांदा वार करणार. याच्यासाठी किती सराव लागत असेल. आणि महाराष्ट्राला एक गोष्ट आता बोलता बोलता निघाला त्यांचा विषय म्हणून सांगतो, बऱ्याच लोकांना ही माहिती नाही, महाराष्ट्रात नाही जगभरात नाही, सगळीकडे जर नंबर 1 मोटिवेशन देणारे जर स्पीकर असतील ना कोणते, तर ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजे. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा वक्ता या जगात कोणी होऊ शकत नाही असं माझं मत आहे. आणि एक मुठभर मावळ्यांना घेऊन एवढं मोठं स्वराज्य निर्माण करणं हे फक्त तलवारबाजीच्या जोरावरतीच नाही होणार. तर जे आपल्या जवळचे सवंगडी होते, मावळे होते, यांना पेटवणं गरजेचं होतं. महाराजांकडे तेवढी ताकद होती का की तुम्ही या प्रत्येकाला मी एका बाजूला घेतो आणि सांगतो? नाही. सगळ्यांना दरबारात म्हणा किंवा एका टेकडीवरती ते असं उभं राहून बाकी सगळे आपले मावळे असे असतील आणि मग ते हर हर महादेव त्या घोषणा वगैरे अशाच ना तयार झाल्या या. म्हणजे ती गोष्ट तर इतिहासात कुठे दिसतच नाही की महाराजांचं भाषण असं झालं असेल. पण त्याही वेळेस माझी अशी खात्री आहे की महाराज हे जबरदस्त प्रेरणादायी स्पीकर होते असं म्हणायला हरकत नाही. बरोबर. बरोबर. आणि तुम्ही आता एक बोलताना उल्लेख केला सर, देहबोली, हातवारे, त्या गोष्टींचं आपल्या भाषणामध्ये किती महत्व आहे? यस, अगदी बरोबर सर. की तुम्ही जो चित्रपट बघता ना, चित्रपट जर त्या चित्रपटात इमोशन्स नसतील ना तर आपल्याला तो चित्रपट बघू वाटत नाही. बरोबर. म्हणजे आता मगाशी मी एक डायलॉग बोललो तुम्हाला, आता हा डायलॉग आहे ना, मी तुम्हाला सांगतो, म्हणजे जर हा डायलॉग जर तुम्ही 3 याच्यात जर ऐकलात ना तर तुम्हाला समजून येईल की त्याचं महत्व काय आहे. म्हणजे मी मगाशी बोललेलो तोच डायलॉग रिपीट करतो. जानता हूँ मंजिल कहाँ है, अभी तो सफर का इरादा किया है, ना हारूंगा जिंदगी में कभी, ये मैंने औरों से नहीं अपने आप से वादा किया है. एकच वाक्य, एक डायलॉग बोललो मी. जर हे शब्द झाले फक्त, आता याच्यात जर मी आवाज टाकला, म्हणजे आता मी आवाज टाकतो आणि तो आवाज अशा पद्धतीने, जानता हूँ मंजिल कहाँ है, अभी तो सफर का इरादा किया है, ना हारूंगा जिंदगी में कभी, ये मैंने औरों से नहीं अपने आप से वादा किया है. शब्दांमध्ये मी काय दिला? जोर दिला, आवाजात व्हेरिएशन केलं. पहिलं आणि दुसरं, याच्यात हे दुसरं जे आहे ना ते अधिक चांगलं वाटतं. आणि याहीपेक्षा म्हणजे मी आवाजात बोललो, जर याच्यात माझी बॉडी लँग्वेज असेल तर ते कसं दिसतं ते बघूयात. जानता हूं मंजिल कहाँ है, बघा मी हात असा करतो, जानता हूं मंजिल कहाँ है, अभी तो सफर का इरादा किया है, ना हारूंगा जिंदगी में कभी, ये मैंने औरों से नहीं अपने आप से वादा किया है. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही बॉडी लँग्वेज, आवाज आणि शब्द याचा मिलाप करून ज्यावेळेस बोलताना त्यावेळेस जे प्रेझेंटेशन होतं ना ते फार सुंदर आणि फार अप्रतिम होतं. म्हणजे तुमच्यासारखा उत्साही वक्ता कोणी असू शकत नाही. माझ्याकडे अशी अनेक उदाहरणं आहेत. माझ्याकडे आत्ता एक ऐमन शेख नावाचा मुलगा आहे जो युथ पार्लमेंटसाठी सध्या जे कॉम्पिटिशन असतात ना त्यांच्या कुठे कुठे की डिस्ट्रिक्ट लेवलला, राज्य लेवलला, त्यानंतर नॅशनल लेवलला म्हणतो ना आपण विकसित भारत. तर याच्यामध्ये ना एक मुलगा आहे ऐमन शेख, बुलढाण्याचा विद्यार्थी, उर्दू भाषेत शिक्षण झालेलं त्याचं, मराठी अस्खलित बोलतो तो आज, त्याला पूर्वी तेवढं जमत नव्हतं. पण तो जो मुलगा आहे ना तर तो आज दी बेस्ट स्पीकर बनलेला आहे. माझा विद्यार्थी आहे. त्याच्या हातवारे म्हणजे तो पूर्वी हातवारे यूज नव्हता करत, पोडियमला असा पकडून बोलायचा. मी म्हटलं सगळेच विद्यार्थी येणार आहेत आणि पोडियमला धरून बोलणार आहेत, तू काय कर, पोडियमला एकदाही हात न लावता बोलायला सुरुवात कर. आणि त्याला सांगितलं जर तू पोडियमला हात लावला तर तुला 500 रुपये फाईन घेतला जाईल तुझ्याकडून. त्याने पोडियमला हात लावून
लावायचं सोडून दिलं. त्यांनी आता पुण्यामध्ये एक स्पर्धा पार पडली होती. जवळजवळ 300-350 विद्यार्थ्यांमधून भारतीय छात्र संसदमध्ये त्याची निवड झाली. आणि त्याचबरोबर त्याचं जे आत्ता जे आहे डिस्ट्रिक्ट आणि याला निवड होते त्याचे, म्हणजे राज्य लेवलला, स्टेट लेवलला त्याची निवड झाली की तो त्या विद्यार्थ्यांमधूनही 500-500, 1000-1000 विद्यार्थ्यांमध्ये त्याने आपलं स्वतःचं नंबर 1चं अस्तित्व कायम टिकून ठेवलंय. म्हणजे आज मला अत्यानंद होतो. आणि ते सगळं होऊ शकलं कशामुळे? त्याच्या आवाजाच्या व्हेरिएशन्समुळे आणि त्याच्या बॉडी लँग्वेजमुळे. दुसरी एक विद्यार्थिनी आहे, ॲडव्होकेट आहे, त्या ॲडव्होकेट आदिती निटुरे. तर या LLM करतायत. तर ज्यावेळेस त्यांना म्हणजे काही वेळा प्रेझेंटेशन वगैरे द्यावे लागतात, तर सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये यांची बॉडी लँग्वेज, आवाजाचं व्हेरिएशन, इव्हन कोर्टामध्येही ज्यावेळेस आर्ग्युमेंट चालते त्यावेळेसही त्यांचं प्रेझेंटेशन पॉवरफुल असल्यामुळे म्हणजे की त्यांच्या विरोधात कोणी ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही, एवढ्या पॉवरफुल बनल्यात. आणि आपला जो मुद्दा आहे ना तो ठामपणे सांगता येतो. बऱ्याच लोकांना आपले मुद्दे ठामपणे सांगता येत नाहीत. म्हणजे मला बोलायचं आहे पण मी जर माझे मुद्देच ठामपणे मांडू शकलो नाही तर माझा उपयोग नाही. त्याच्यामुळे आपल्याला आपले अधिकार मिळत नाहीत. अहो, चांगलं शिक्षक होता येईल पण बोलता नाही आलं ना तर विद्यार्थी घडणार नाहीत. वकील होता येईल पण बोलता नाही आलं तर आपल्याला अशिल्स मिळणार नाहीत. डॉक्टर होता येईल पण जर बोलता नाही ना आलं आपल्याला तर पेशन्स मिळणार नाहीत. जर तुम्ही इंजिनिअरिंग केलं, कुठं तुम्ही प्रोफेशनल लाईफमध्ये गेलात आणि जर तुम्हाला बोलता नाही ना आलं तर आपल्या कामाचं श्रेय दुसरे तर घेऊन जातात, पण आपलं जे प्रमोशन आहे ना ते प्रमोशन होणार पण नाही. म्हणजे बोलावं लागतं सर. जर बोललात तर फायदा होतो. आणि यामध्ये तुमची बॉडी लँग्वेज, तुमचा आवाज आणि तुमचे शब्द ह्या तिन्ही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. म्हणजे शब्दांना महत्त्व नाही अशातला भाग नाही. शब्दांना महत्त्व आहे, आवाजाला महत्त्व आहे आणि तुमच्या बॉडी लँग्वेजलाही तेवढंच महत्त्व आहे. 100% संभाषण कलेमध्ये 55% बॉडी लँग्वेज लागते, 38% आवाज लागतो आणि 7% शब्द लागतात. त्या शब्दांशी खेळता आलं पाहिजे. नाहीतर नुसतं जर आपण शब्दच बोलत राहिलो ना तर लोकांना ऐकायला आवडणार नाही. किती चांगला वक्ता असू देत. पूर्वी आहे ना 3 मिनिटं तरी व्हिडिओ बघितले जायचे युट्यूब, सोशल मीडियाची वगैरे. आता 30 सेकंदापेक्षा कोणी जास्त बघतच नाही. एवढंच काय तुम्ही फेसबुकला बघितलं असेल 2 सेकंड, किती वेळ एंगेज करून ठेवलं तुमच्या व्हिडिओने? 3 सेकंड. लोक स्क्रोल करतात आणि लोक बिझी आहेत. यांना चांगलं मटेरियल पाहिजे. पूर्वी कसोटी असायची 1 डे, आता 20-20 आहे. काही दिवसांनी 10-10 असणार आहे. म्हणजे लोकांना कमी वेळेत जास्त करमणूक पाहिजे आणि आजच्या लोकांना कमी वेळेत जास्त शिकायला मिळालं पाहिजे. हे अधिक महत्वाचं आहे. म्हणजे की तुमची बॉडी लँग्वेज ही पॉवरफुल असली पाहिजे, तुमचे शब्द आणि तुमचा आवाज. येस, म्हणजे शब्दांबरोबरच देहबोली आणि आपली व्हॉइस या गोष्टींवर आपण काम केलं पाहिजे. वक्त्याने केलंच पाहिजे. आणि हे सगळं झालं सर, आपलं हे आपण केलं. परंतु बऱ्याच जणांना काय होतं की स्टेजवर गेल्यानंतर आपल्याला जे बोलायचं असतं ते बोलता येत नाही. भलतेच मुद्दे त्यावेळेस निघतात. भीती वाटते, धडधड वाढते स्टेजवर गेल्यानंतर. तर अशांना तुम्ही काय सल्ला द्याल? अशांना मी सरळ सांगेन, तुम्ही त्या भीतीचा सामना करा. म्हणजे तुम्ही सुरुवातीला एकदमच मोठ्या स्टेजवर जाऊ नका. पहिल्यांदा तुम्ही सुरुवातीला घरात बोला, नंतर तुमचा मोठा ग्रुप वाढवा, त्याच्यानंतर अजून मोठा ग्रुप वाढवा आणि मग नंतर तुम्ही स्टेजवर जा. ज्यावेळेस तुम्ही त्या गोष्टीचा सामना करत जाता ना सारखा त्यावेळेस तुम्हाला भीती वाटत नाही. आपल्याला पूर्वी अंधाराची भीती वाटायची, आता अंधाराची भीती वाटते का? कारण तुम्ही त्या भीतीचा सामना केलेला असतो. एकच गोष्ट असते की जर ती गोष्ट वारंवार जर केली तर आपल्याला पुन्हा भीती वाटत नाही. जसं की कॉलेज लाईफ मधले अनेक मुलं असतात, ज्यावेळेस ते पहिल्यांदा प्रपोज करतात ना तर त्यांना भीती वाटते, कित्येक दिवस तरी त्यांना प्रपोज करता येत नाही. हे एक्झाम्पल याच्यासाठी सांगतो, रिलेट होतं की भीतीशी रिलेट होतं म्हणून की भीती वाटत नाही. मग पुन्हा एकदा ब्रेकअप झालं वगैरे झालं, दुसरा प्रपोज करताना एवढा वेळ घेत नाहीत ते. दुसरा असेल, तिसरा असेल, आजकाल बघितलं ना तुम्ही कसं होतं ते. म्हणजे तिथे भीती वाटत नाही का? ती एक्सपिरियन्स येतो ना माणसाला, एक्सपिरियन्स मॅटर करतो. सेम त्या पद्धतीने स्टेजवर गेलात ना एक्सपिरियन्स मॅटर करतो. पहिल्यांदा भीती वाटेल, दुसऱ्यांदा भीती वाटेल, तिसऱ्यांदा वाटेल. ज्यावेळेस तुम्ही 21 वेळा स्टेजवर जाल ना, 22व्या वेळेस स्टेजवर तुम्हाला भीती वाटणार नाही. आणि म्हणून हेच तर आम्ही आमच्या कार्यशाळेत करून घेतो सर. लोकांना भीतीचा नायनाट करायचा असेल तर त्या भीतीचा सामना करावा लागेल. आणि काही प्रोफेशनल टेक्निक असतात, काही NLPच्या टेक्निक असतात भीती काढण्यासाठीच्या, किंवा काही व्यायाम असतात, काही एक्सरसाइज असतात. जर समजा तुम्हाला, मी आता सध्या जसं म्हटलं तुम्हाला 2-3 फक्त पोज सांगतो मी, पॉवर पोज सांगितले आणि जर तुम्ही थांबलात ना स्टेजवरती तर तुमची भीती जाईल.
जर तुम्हाला भीतीच वाटत असेल तर पहिली गोष्ट म्हणजे पॉवर पोज मध्ये तुम्ही उभे राहा किंवा बसा. म्हणजे पॉवर पोज जे आहे, तर आता ही माझी पॉवर पोज आहे. उदाहरणार्थ हे जे हात असे जे आहेत, तर याने काय होतात, तुम्ही स्टेबल व्हायला मदत होते. दुसरी पॉवर पोज, तुमचे जे खांदे आहेत नाही, खांदे असे रुंदावलेले पाहिजेत एकदम असे. तुम्ही ताठ असं तुमचा म्हणजे मान खाली वाकलेली नाही पाहिजे. जेवढा माणूस खाली वाकलेला झुकलेला असेल अजून जास्त भीती वाटणार. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, पॉवर पोज सोबतच म्हणजे पॉवर पोज अजून एक सांगतो, म्हणजे 3 सांगितलं असं बोललो होतो. तर ही हात आहेत ना, हात आपले शक्तिमान सारखे करायचे, याच्यासारखे एकदम नाही का, आपण एकदम रिलॅक्स जिंकल्यासारखं करतो. तर त्यावेळेस आपल्या छातीतून जो श्वास आहे तो निघून जातो. कारण भीती कुठे राहते, मनात. आणि जसा श्वास आपण अडकून ठेवतो ना आतमध्ये, तशी भीतीची लेवल पात्रता वाढत जाते. आणि म्हणूनच मग त्यावेळेस श्वासावरती नियंत्रण करणं गरजेचं राहतं. की तुम्ही दीर्घ श्वास घ्या आणि तोंडाने बाहेर जोरात सोडून द्या. दीर्घ श्वास घ्या, तोंडाने सोडून द्या. म्हणजे नाही का रामदेव बाबा अनुलोम विलोम करतात, तर त्या पद्धतीने जर केलं ना थोडं 2 मिनिटं किंवा 1 मिनिटं, भीती काय. फक्त स्टेजवर नाही करायचं, हे बाथरूम मध्ये वगैरे करा. नाही तर तुम्ही स्टेजवर गेलात आणि असं करायला लोक असायला लागतील. बरोबर आहे ना. तर आता हे जे काही व्यायाम आहेत ना, तर तुम्ही स्टेजवर जाण्यापूर्वी, स्टेजवर जर गेलात ना, जर भीती वाटत असेल ना, दीर्घ श्वास घ्या, तोंडाने सोडून द्या. दीर्घ श्वास घ्या, तोंडाने सोडून द्या. असं एक 5, 7, 10 वेळा जर केलं तर भीती निघून जाते. अजून एक मोठा प्रॉब्लेम राहतो लोकांचा, की भीती तर वाटते पण माझ्याकडे चांगले स्पीकर्स आहेत ज्यांना मी तयार केलंय. आता त्यांचा मोठा प्रॉब्लेम काय माहिती आहे का, घशाला कोरड पडते. आणि घशाला कोरड पडल्यामुळे अजून भीती वाटते माणसाला, किंवा शब्दच फुटत नाही ना, कोरडच पडली म्हणजे तुमचा जो घसा आहे ना तो ओला नाही राहिला तर तुम्हाला कोरड पडणार आहे, तुम्ही जास्त वेळ बोलू शकत नाही. मग काय करायचं, जो आपला घसा आहे, तर जी जीभ आहे, आपली जी जीभ आहे, दातांच्या आतून 5 वेळा क्लॉकवाईज फिरवायची. दातांच्या आतूनच अँटी क्लॉकवाईज 5 वेळा, वरून 5 वेळा क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज, ओठांवरून 5 वेळा, अँटी क्लॉकवाईज 5 वेळा. आणि त्या दरम्यान जी लाळ आपल्या तोंडामध्ये जमा होईल ती प्राशन करायची. ही प्राशन केल्यानंतर तुमच्या घशाला कोरड पडणार नाही याची 100% गॅरंटी. म्हणजे हा व्यायाम केलात ना, बऱ्याच जणांना कोरड पडते नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जगातील 99.99% लोकांना स्टेजवर गेल्यानंतर भीती वाटते. मग स्टेजवर गेल्यावर जर भीती वाटत असेल तर सुरुवातीचे 90 सेकंद ही भीती वाटणार आहे असं समजायचं. 90 सेकंद म्हणजे 1.5 मिनिटापर्यंत. 1.5 मिनिटापर्यंत तुम्ही स्टेजवर उभा राहिलात, थोडीशी श्रोत्यांकडे नजर वगैरे फिरवलीत आणि मग तुम्ही थांबलात, थोडा वेळ पॉज घेतलात, नाकातून श्वास घेतला, तोंडाने सोडलात, किंवा नाकानेच घेतलात, नाकानेच सोडलात, तर तुम्हाला स्थिरवण्यासाठी वेळ मिळतो. आणि मग तुम्ही त्याच वेळेस जी सुरुवात केलेली असते ना, आदरणीय व्यासपीठावर विराजमान असलेले सर्व मान्यवर आणि इथे जमलेले माझ्या बंधू आणि भगिनींनो, हे बोला आणि मग भाषणाला सुरुवात करा. तुम्हाला भीती वाटणार नाही. पहिला 1.5 मिनिट आहे ना, बऱ्याच जणांना भीती वाटते, पण 1.5 मिनिटानंतर जर तुम्ही सुरू केलं ना, पुन्हा तुम्हाला भीती वाटत नाही. बरोबर. येस. आणि तुम्ही आतापर्यंत 15,000 पेक्षा जास्त लोकांना वक्ता बनवलेलं आहे, त्यांना भाषण करायला शिकवलेलं आहे, त्यांना घडवलेलं आहे. तर वक्त्यामध्ये किंवा एखाद्या व्याख्यात्यामध्ये अशी कुठली क्वालिटी आहे, असा कुठला गुण आहे जो सर्वात जास्त महत्वाचा असायला पाहिजे? त्याच्याकडे आत्मविश्वास असायला पाहिजे. जो वक्ता असतो तो आत्मविश्वासाने भरलेला पाहिजे. जर त्याच्याकडे आत्मविश्वास असेल तर त्याची बॉडी लँग्वेज चांगली राहील, त्याचा आवाज चांगला राहील, त्याचे शब्द चांगले होतील. आत्मविश्वास हीच एका यशस्वी वक्त्याची गुरुकिल्ली आहे. जर त्याच्याकडे आत्मविश्वास नसेल ना, जर तो डळमळलेला असेल ना, संपलं, मग उपयोग होत नाही. प्रेझेंटेशन तेवढं पॉवरफुल होत नाही. आत्मविश्वास पाहिजे. आणि आत्मविश्वासासोबत त्याच्याकडे देहबोली असली पाहिजे, आवाज असला पाहिजे, शब्द असले पाहिजेत, आणि सगळ्यात महत्वाचा अभ्यास असला पाहिजे. आणि वक्त्याने त्या गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे ज्या गोष्टी श्रोत्यांना माहिती नाहीत, अशा गोष्टीचं नॉलेज त्या वक्त्याकडे असलं पाहिजे. समाजाला माहितीत त्या गोष्टी उपयोगाच्या नाहीत, अशा गोष्टी तुम्ही शेअर करा ज्याचं उत्तर फक्त तुमच्याकडे आहे किंवा ते युनिक आहे. आणि लोकांना युनिक आवडतं, नवीन आवडतं, नॉलेज आवडतं. जसं की आपल्या इतिहासामध्ये जर बघितलं तर बऱ्याच जणांना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल माहिती आहे. आता हा छावा चित्रपट अलीकडे आला त्याच्यामुळे लोकांना संभाजीराजांबद्दल माहिती आहे. त्याच्यापुढे लक्ष्मी राणी आहेत किंवा राजाराम महाराज आहेत, त्यांच्याबद्दल लोकांना नाही माहिती. किंवा शाहू महाराज आणि सईबाई हे औरंगजेबच्या कैदेमध्ये होते आणि मग त्यांची सुटका कधी झाली, मग शाहू महाराजांनी अख्ख्या भारतावरती कसं आपलं राज्य निर्माण केलं, ह्या बऱ्याचशा गोष्टी माहिती नाहीत लोकांना. तर या गोष्टी लोकांना ऐकायला आवडणार. म्हणजे ज्या गोष्टी लोकांना माहिती नाहीत अशा गोष्टी लोकांच्या समोर जाऊन तुम्ही मांडा.
आणि व्यासपीठाचीच काळजी करताय ना, अनेक ठिकाणी व्यासपीठ उपलब्ध असतं, म्हणजे स्टेज मिळतोच. नसेल तर सोशल मीडियासारखं व्यासपीठ जगात कोणतंच नाही. सोशल मीडियामध्ये जर तुम्ही समजा व्हिडिओ तुमचे रेकॉर्ड केले, ते जर टाकले तर अख्ख्या जगाला बघता येतात. एवढंच महाराष्ट्रातच नाही, भारतात बघतात, भारताच्या बाहेरही लोक बघतात. म्हणजे महाराष्ट्रातच मराठी लोक आहेत, पण भारतातही मराठी लोक भरपूर आहेत. भारताच्या बाहेर प्रत्येक देशामध्ये मराठ्यांचा एक ग्रुप आहे, म्हणजे प्रत्येक राज्याची माणसं त्या ठिकाणची असतात. भारतीयांचा ग्रुप आहे. लोक तिथे तुम्हाला विचारतील, बोलतील, चौकशी करतील की हा वक्ता कोण आहे, याने एखादा विचार मांडला. आणि एक रात्र नाही, एक व्हिडिओ काही सेकंद लागतात सर तुम्हाला फेमस बनण्यासाठी. तुमचं भाषण, पूर्वीचा काळ वेगळा होता, म्हणजे ऐकता येत नव्हतं. लोक 5-5, 10-10 किलोमीटर, जसं की काही प्राचार्य शिवाजीराव भोसले नामक एक जबरदस्त वक्ते होऊन गेले, तर त्यांना 20-20, 50-50 किलोमीटरहून लोक ऐकायला जायचे. त्यांचं जर भाषण असेल, व्याख्यान असेल ना, तर लोक त्यांना ऐकायला जायचे. आता तर गरज नाही तेवढे. आता तुम्हाला सोशल मीडियावर सहज कोणतेही वक्ते अवेलेबल होतात. पण हे स्किल आहे, लक्षात ठेवा सर. जर तुम्हाला जर कोणीतरी गाडी शिकवली समजा, तर कदाचित तुम्ही ड्रायव्हर बनू शकाल, पण जर तुम्हाला एक्सपर्ट बनायचं असेल ना, तर प्रशिक्षक लागतो सर. म्हणजे प्रोफेशनल ड्रायव्हिंगचा तुम्हाला क्लास करणं गरजेचं आहे सर. तुम्हाला वक्ता बनायचं आहे, वक्ता या क्षेत्रात जर कामगिरी करायची आहे, तर तुम्हाला वक्तृत्वाचे धडे घेता आले पाहिजेत. तुम्ही स्वतःला घडवलं गेलं पाहिजे, तरच उपयोग आहे. म्हणजे तुम्ही कोणतीही गोष्ट, म्हणजे की आपल्याला जर इंजिनिअरिंग केलं, तुम्ही इंजिनिअरिंग केल्यानंतर आहे ना, तुम्हाला 6 महिने इंटर्नशिप करावी लागते. त्या इंटर्नशिपमध्ये तुम्ही कंपनीत कोणतं काम करणार आहात या सगळ्या गोष्टी समजतात. तसंच आहे की हा जो कोर्स आहे समजा, म्हणजे पब्लिक स्पीकिंग जो कोर्स असतो, याच्यामध्ये तुमच्या कौशल्याला धार लागते. आणि धार दिलं तरच काहीतरी उपयोग होतो, नाही तर नाही होत. आणि असं नाही की किती वक्त जरी बेस्ट असेल ना, त्याला रोज धार देणं, रोज सराव करणं गरजेचं आहे. झाकीर हुसेन आजही तबला वाजवतात. सचिन तेंडुलकर रिटायरमेंट नंतरही मास्टर्स खेळतात ना, तर त्यासाठी ते अजूनही प्रॅक्टिस करतात. म्हणजे तुम्ही बघितलं का, रियाज करणं, सराव करणं. तसंच पब्लिक स्पीकरला रोज त्याचं कनेक्शन टेस्टशी निर्माण झालं पाहिजे. तो कुठे ना कुठे बोलला गेला पाहिजे, पण त्याला भीती नाही वाटत. नाही तर अनेक वर्षानंतर गायब झाला. म्हणजे आता स्विमिंग स्किल शिकलोय, पण जितकी धार असते ना, पाण्यात उडी टाकली ना, पुन्हा तेवढी निर्माण नाही राहणार, त्याला वेळ लागणार. म्हणून हे सराव करणं अत्यंत आवश्यक आहे. कौशल्याला धार देत राहणं अत्यंत आवश्यक आहे. धार दिली तरच काहीतरी चांगलं होईल. एक धारेवरून मला एक उदाहरण आठवलं की एक चांगला लाकूड तोड्याकडे एक चांगला शिकलेला मुलगा गेला, त्याला जॉब मिळत नव्हता. लाकूड तोड्याने काम दिलं की झाडात, म्हणजे जंगलामधली जे वाळलेली झाडं ती तोडायची. पहिल्या दिवशी त्यांनी 10 झाडं तोडली. दुसऱ्या दिवशी म्हणला यापेक्षा जास्त तोडायची, पण त्याला 7च झाडं तुटली. तिसऱ्या दिवशी 5च तुटली. मेहनत तो पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या दिवसापेक्षा जास्तच करत गेला, पण त्याला तुटली नाहीत. मग त्याला कोणतरी सांगितलं, अरे तू त्या लाकूड तोड्याकडे जा, त्याला तर विचार. त्या लाकूड तोड्याकडे आला आणि म्हणला, मी रोज एवढा सराव करतोय, रोज एवढं मी झाडं तोडणे ताकदीने तोडतोय, पण माझ्याकडून आहे ना जास्त झाडं तोडली जात नाहीत. ते म्हणाले, तुझ्या कुरडीला तू धार कधी लावली होती? तुम्ही अजून लावलीच नाही. धार लावणं गरजेचं आहे. बरोबर. तसंच पब्लिक स्पीकिंगमध्ये जर तुम्हाला चमकता तारा बनायचं असेल, तर तुमच्या पब्लिक स्पीकिंगला रोज धार लावावी लागेल. येस. आणि तुम्ही आता उल्लेख केला प्रशिक्षणाचा, तर त्या प्रशिक्षणाविषयी आम्हाला सांगा. सर, मी आपल्या निगडीमध्ये आपली एक शाखा आहे, म्हणजे ऑफिस आहे. एक तळेगावला एक आहे. आता आमच्याकडे काय होतं की जे पुण्याच्या भागातली लोक आहेत ते आमच्याकडे येतात. वीकली बॅच असते आमच्याकडे, आठवड्यातून एकच दिवस, जेणेकरून की लोकांना सुटेबल ठरतं. दर रविवारी दुपारी 2 ते 6 वेळेत मी कार्यशाळा घेतो. 100% मनी बॅक गॅरंटी देतो मी. जर तुम्हाला बोलता नाही आलं तर 100% पैसे परत. आशिया खंडातली एकमेव संस्था आमची असेल की जर संभाषण कलेत तुमच्याबद्दल नाही झालं तर पैसे परत. आणि लोकांना सर जबरदस्त एवढे रिझल्ट देतो की एकदा का ते जर आले, ज्या उद्देशासाठी त्यांनी कोर्स केलाय तो उद्देश त्यांचा कंप्लीट केल्याशिवाय मी सोडत नाही. प्रॅक्टिस करून घेतो. अभ्यास कसा करायचा, नोट्स कशा काढायच्या, किंवा अँकरिंग कसं करायचं, किंवा इंटरव्ह्यू कसे द्यायचे, बऱ्याचशा गोष्टी मी त्यांना शिकवतो. जेणेकरून आहे ना की त्यांना कुठेही गेले तर त्यांना स्टेजवरून बोलता आलं पाहिजे. दुसरी आमची 3 दिवसाची कार्यशाळा असते, कारण पुण्यातली लोक वगैरे माझ्याकडे येऊन करू शकतात समजा, पण महाराष्ट्रातल्या लोकांना किंवा महाराष्ट्राच्या बाहेरची लोक, एवढंच काय दुबईवरूनही काही लोक आमच्याकडे प्रशिक्षणाला येतात. तर 3 दिवसाची निवासी कार्यशाळा लोणावळा या ठिकाणी घेतो, किंवा महाराष्ट्रात जिथे जिथे योग्य ठिकाण मिळतं आम्हाला, तर त्या ठिकाणी आम्ही कार्यशाळा घेतो. आणि त्या ठिकाणी 3 दिवसातही लोकांना हे कौशल्य आत्मसात करण्यास मदत होते. 3 दिवसातही फार चांगले वक्ते घडलेले आहेत माझ्याकडे, जे आजही स्टेज गाजवतात. कुठलाही कार्यक्रम असेल, वाढदिवसाचं भाषण असेल, जयंतीचं भाषण असेल, राजकीय भाषण असेल, सामाजिक भाषण असेल, जयंती, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी,
श्रद्धांजली किंवा निरोप समारंभाचे भाषण देताना अनेक व्हिडिओ आहेत. राजकीय व्यासपीठ गाजवणारे काही विद्यार्थी आहेत माझे. तर आमच्याकडे एक माणूस आहे, एक व्यक्ती आहे, संभाजीनगर जिल्ह्यामधील गाव आहे. आता बरेचशी लोक म्हणतात की आमचं नाव नका घेऊ, कारण प्रोटोकॉल असतात. कोणाला वाटतं की मी कुठं कोर्स केला हे माहिती नाही व्हायला पाहिजे, सिक्रेट ठेवतात. काही लोक अभिमानाने सांगतात की मी तुमच्याकडे शिकलेलो आहे, पण काही लोकांना असं वाटतं की नाही, कशाला सांगायचं. तर तो माणूस आहे ना, जवळजवळ त्याला एका इन्स्टिट्यूटने 6 लाखाचं हे दिलं होतं, म्हणजे फी सांगितली होती. आणि त्याने आमच्याकडे फक्त 23,000 रुपये भरले. 3 दिवसाचं प्रशिक्षण त्याने घेतलं. त्याने राजकीय व्यासपीठ एवढं जबरदस्त गाजवलं की जो उमेदवार निवडणुकीला उभा राहिला होता तोच त्याला विचारतो की अरे तू कुठं शिकलायस, मला पण सांग ना. त्याने त्यांचे नगराध्यक्ष असतील किंवा काही लोक असतील त्यांना माझ्याकडे पाठवलं पुन्हा परत. एवढा जबरदस्त फायदा झाला. एक नाही, असे अनेक लोक आहेत. पण हे जे आहे ना प्रशिक्षण आहे ना, ही 3 दिवसीय निवासी कार्यशाळा असेल, 1 दिवसीय कार्यशाळा असेल, किंवा माझं शिकाल भाषांतर कराल शासन नावाचं पुस्तक आहे, युट्यूबला चॅनल आहे, फेसबुक सोशल मीडियावरती बरेचसे व्हिडिओज आहेत, ते बघून शिकता येईल थोडंफार. पण तुम्ही प्रोफेशनल पद्धतीने प्रशिक्षण घेतलं पाहिजे. कारण प्रशिक्षण घेतल्याशिवाय ना चांगला वक्ता नाही होता येणार. कुणी असेल म्हणजे तुम्हाला ते तालमीत यावंच लागेल. तर मी फक्त इमॅजिनेशनने जर कुस्ती खेळायला गेलो तर मी पराभूत होणारच आहे. मला प्रत्यक्षात जाऊन तालमीत उतरावं लागेल, लढावं लागेल. समोरच्या योद्ध्याची किती कॅपॅसिटी ते मला बघावं लागेल. त्यानंतर द बेस्ट होऊन जाईल. येस, पब्लिक स्पीकिंग कोच बरोबर एक लेखक पण आहात. तुमचं शिकाल भाषांतर कराल शासन हे पुस्तक आहे आणि त्या पुस्तकाची जवळपास 10 आवृत्ती सोल्ड आउट झालेली आहे. 10,000 प्रतींचा, 10,000 प्रती 6 आवृत्त्या, तर 10,000 प्रतींचा खप झालेला आहे. तर या पुस्तकाविषयी आम्हाला सांगा, या पुस्तकात नेमकं काय आहे आणि या पुस्तक लिहिण्याची संकल्पना तुम्हाला कधी सुचली? लॉकडाऊनच्या अगोदरचा काळ होता. मी एका इन्स्टिट्यूटमध्ये काम करत होतो आणि ज्यावेळेस मला माझा निश सापडला तर त्यावेळेस गेल्या 15 वर्षाची माझी तपश्चर्या, म्हणजे 15 वर्ष झालं मी या क्षेत्रात काम करतोय. आणि बऱ्याच जणांनी विचारायचे की सर तुमच्याकडे काय नाही का, तुमचं पुस्तक वगैरे आहे की नाही. पुस्तक लिहिण्याबद्दल मी असा इंटरेस्टेड नव्हतो, म्हणजे लिहायचं की नाही मला माहिती नव्हतं. आणि बसलो लिहायला पुस्तक. तर मला लिहायचा कंटाळा, व्हिडिओ बनवता येतील वगैरे, तर ते काम पण मी एका दुसऱ्या व्यक्तीकडे दिलं. तर त्यांची भाषा पुणेरी आणि माझी भाषा गावाकडची, किंवा मी असं जसं आता बोलतोय तसंच ते मला रस यायना. मग मी काय घेतलं, ते पुस्तक मी स्वतः लिहायला घेतलं. जवळजवळ 5-6 महिन्याचा कालावधी लागला त्या सगळ्या गोष्टींना. 28 चॅप्टरचं पुस्तक लिहिलं. मग या 28 चॅप्टरमध्ये मी काय केलं की बाबा बरीचशी अशी लोक आहेत की ज्यांना पुस्तक वाचता प्रशिक्षणाला येता येऊ शकत नाही. मग ही लोक आपलं पुस्तक तर वाचू शकतात. आणि अगदी लॉकडाऊनच्या अगोदरच, म्हणजे लॉकडाऊन काहीतरी ज्यावेळेस लागणार होता 2020च्या दरम्यान, सुरुवातीला मार्च महिना वगैरे होता. 17 मार्चला माझ्या बायकोचा वाढदिवस होता, 14 मार्चला माझा वाढदिवस असतो. तर त्या दरम्यान ठरवलं की आपण पुस्तक प्रकाशित करून टाकायला हरकत नाही. ज्या दिवशी पुस्तकाचं प्रकाशन झालं त्यानंतर 2-4 दिवसानंतरच लॉकडाऊन पण लागलं. माझ्यासाठी सगळ्यात मोठं चॅलेंज होतं की मी 6 महिने सगळं सोडून पुस्तक लिहिलं. या पुस्तकात काय दिलंय मी माहिती आहे सर, म्हणजे एका माझ्या विद्यार्थ्याने या पुस्तकाबद्दल अशी कमेंट केली की ही संभाषण म्हणजे वक्त्यांसाठीची भगवद्गीता आहे. यापेक्षा मोठी कमेंट असू शकत नाही सर. म्हणजे भगवद्गीता धर्मग्रंथ, म्हणजे धर्मग्रंथ म्हणजे वक्त्यांसाठीचा हा धर्मग्रंथ असं म्हणायला हरकत नाही. मी पेटून उठलो सर. माझ्या विद्यार्थ्यांना मी सांगायचो की प्रत्येक चॅप्टर झाला की तुम्हाला कसा वाटतो, त्यांना वाचायला द्यायचो. आणि एक चॅप्टर गुंफत गेलो. 28 वेगवेगळे चॅप्टर लिहिले. याच्यात भाषण कला काय आहे, भाषण म्हणजे काय, भाषणाची भीतीचे प्रकार कोणते आहेत, ती भीती घालवण्यासाठी कोणकोणते उपाय केले पाहिजेत, भाषणाची स्क्रिप्ट कशी लिहिली पाहिजे, भाषण करताना सुरुवात कशी असली पाहिजे, मध्य कसा असला पाहिजे, शेवट कसा असला पाहिजे, तुम्ही बॉडी लँग्वेज कशी केली पाहिजे, तुमचे आवाज कसा असला पाहिजे. बरं, आपला आवाज आता डीप व्हॉइस असतो काही जणांचा साधा व्हॉइस असतो, तो आवाज पॉवरफुल कसा करायचा यावरती मी लोकांना मार्गदर्शन त्या पुस्तकात केलेले आहेत. आवाजाचे व्यायाम असतात, जसं मी जिभेचा व्यायाम मगाशी सांगितला तसा व्यायाम त्याच्यात मी सांगितलेला आहे. जवळजवळ म्हणजे की भाषणाची सुरुवात, मध्य, शेवट, बॉडी लँग्वेज, आवाज, शब्द असतील, वाढदिवसाचं भाषण, लग्नाचं भाषण, किंवा काही उदाहरणं वगैरे त्याच्यात दिलेत, किंवा विद्यार्थ्यांसाठी इंटरव्ह्यूला त्यांनी सामोरे कसं गेलं पाहिजे वगैरे, या सगळ्या गोष्टी या पुस्तकात समाविष्ट आहेत सर. आणि हे पुस्तक लॉकडाऊनमध्ये प्रकाशित झालं. बघा, म्हणजे पुस्तक आणलं आणि लॉकडाऊनमध्ये बंद पडलं. आता करायचं काय? गावाकडे गेलो, काय सुचत नव्हतं. 1000 प्रती येऊन माझ्या घरात पडलेल्या होत्या. बरं, त्या 1000 प्रतींचं करायचं काय आता आपण? मग या पुस्तक क्षेत्रामध्ये ना
अनेक लोक त्यांचाही धंदा ठप्प पडलेला होता, काही करत नव्हते. तर म्हटलं पुस्तक विकायचं आपण. मग कसं विकायचं? आणि त्यावेळेस मला फेसबुक, जसं लॉकडाऊनमध्येच ते फेसबुकवरती मी दुसऱ्या कुठल्या तरी व्हिडिओमध्ये ऍड वगैरे बघायचो. कोणाचं कन्स्ट्रक्शनची ऍड असायची, कोणी फ्लॅट विक्रीचं वगैरे. म्हटलं चला आपण सुरुवात करून बघूयात. आणि त्या काळात मी सुरुवात केली. लॉकडाऊनच्या पहिल्याच महिन्यात माझ्या 1000 पुस्तकं विकली गेली. एका महिन्यात. ना म्हणजे कुठल्या पुस्तकाच्या स्टॉलवरती ठेवलं ना कुठे ठेवलं. दुसऱ्या महिन्यात तर मी पुण्याला आलो निघून. म्हटलं चला पुस्तकाचं चांगलं काम होतं, ट्रेनिंगचं बंद पडलं, हे तर सुरू करूयात. आणि मग त्या दरम्यान जवळजवळ 6 आवृत्त्या प्रकाशित केल्या. जवळजवळ 10,000 पुस्तकांची विक्री झाली. एवढंच काय, पुस्तकाची ऍडव्हर्टाइजमेंट करायला अनेक लेखक घाबरायचे. ऍडव्हर्टाईजला कारण पैसा जातो, त्याच्यातून पुस्तक द्यायचं कसं काय. मी त्याचा विचार न करता फेसबुकच्या ऍडव्हर्टाइजमेंटसाठी खर्च करून घर बसल्या लोकांना पुस्तक कसं पोहोचवता येईल कुरिअरच्या माध्यमातून, त्याचा विचार केला. आणि त्या काळात 10,000 प्रती विकल्या सर. आता पुस्तक आहेत ना माझ्याकडे डिमांडमध्ये. आता मी पुस्तक छापत नाही आता सर. आता मी लोकांना ई बुक देऊन टाकतो. ई बुक वाचा, कारण जस्ट लगेच ना, नाहीतर ती 4 दिवस ऑर्डर ठेवा, हे करा, आणि ई बुक तुमच्याकडे कायमस्वरूपी राहतं. असा माझा विचार आहे. कारण लोक आजकाल मोबाईलमध्ये जास्त बघतात, पुस्तकं चालतच नाही. खरोखर पुस्तकं वाचली पाहिजे. जर तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात बेस्ट बनायचंय तर वाचक बना, वाचनाचं स्पीड वाढवा. स्वामी विवेकानंदांसारखा वक्ता एवढे मोठे विद्वान बनले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्वान बनले, ओशो विद्वान बनले. याचं एकमेव कारण आहे वाचन. जो वाचतो तोच घडतो, वाचतो तोच बोलतो. आणि म्हणून जे पुस्तकाचं नाव असं का ठेवलं त्याच्या पाठीमागे कारण आहे, शिकायला भाषण तर करायला शासन. बऱ्याच लोकांनी म्हटलं आम्हाला राशन नाही लॉकडाऊन मध्ये, भाषण कुठं करायचं नाही. अगदी त्यांचं रास्तही होतं की राशनच नाही. पण भाषण जो माणूस करतो ना तो शासन केल्याशिवाय राहत नाही सर. भारतामध्ये बघा ना अनेक वक्त्यांची नावं घेतली जातात, त्याच्यामध्ये नरेंद्र मोदींचं नाव घेतलं जातं. भाषण, शासन करू लागले. अटल बिहारी वाजपेयी, भाषण, शासन. इंदिरा गांधी, भाषण, शासन. तुम्ही बघा म्हणजे ज्यांची नावं घेतोय ना हे पॉवरफुल वक्ते होते आणि त्यांच्या क्षेत्रात दिग्गज लोक होते. ही स्वामी विवेकानंद माझे सगळ्यात फेवरेट. जर कोणी जर म्हणाल ना तुम्ही एखादे वक्ते, तर त्यामध्ये मी दुसरं नाव मी यांचं घेईल, म्हणजे स्वामी विवेकानंदांचं. पहिलं नाव मी महाराजांचं घेईल. छत्रपती शिवाजी महाराज हे पहिले वक्ते माझ्यासाठी आदर्श आहेत. दुसरे म्हणालात तर तुम्ही स्वामी विवेकानंद. भारताचा स्वाभिमान त्यांनी अमेरिकेसारख्या देशामध्ये जाऊन तिरंगा किंवा जे आपलं भाषण आहे त्या भाषणाने अनेक लोकांची मनं आपल्याकडे खेचून घेतली. ही ताकद होती स्वामी विवेकानंदांच्या भाषणामध्ये. डीप व्हॉइस होता. एक मला व्हिडिओ त्यांचा सापडला होता. आवाज, मधुरता, तो गोडवा जबरदस्त. म्हणजे त्यांच्यासारखा स्पीकरच नाही, म्हणजे असं म्हणायला हरकत नाही. पुन्हा एकदा सर तुम्ही वेळात वेळ काढून या पॉडकास्टसाठी उपस्थित राहिला. पब्लिक स्पीकिंग अर्थातच भाषण कलाविषयी अगदी सहज आणि सोप्या भाषेत आमच्या प्रेक्षकांना माहिती सांगितली. अगदी भाषणाची सुरुवात, मध्य, शेवट, भाषणाला जाण्याआधी काय केलं पाहिजे, त्याचा सराव कसा केला पाहिजे, एक कम्प्लीट गाईड या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं. त्याबद्दल आपले आभार. थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू सो मच.